मित्रांनो, आज देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर आपल्याला बोलावं लागणार आहे। आजचा दिवस एका अतिशय महत्त्वाच्या आणि खरं तर संपूर्ण देशाचे डोळे उघडणाऱ्या विषयासाठी राखीव ठेवावा असा उजाडलाय। नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सध्या सुरू असलेलं विद्यार्थ्यांचे आंदोलन एका अशा वळणावर पोहोचले आहे जिथे आपल्याला सर्वांचे लक्ष जाणे अत्यंत गरजेचे आहे। गेल्या 18 दिवसांपासून म्हणजेच आज 16 जुलै 2024 पर्यंत प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक हे जंतर मंतरवर आमरण उपोषणाला बसले आहेत। पण दुर्दैवाने या गंभीर परिस्थितीकडे सरकार आणि मेनस्ट्रीम मीडियाने पूर्णपणे डोळे झाक केले। नमस्कार, मी रोनक सरनुबत, तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। या आंदोलनाची ठिणगी पेटली ती मे 2026 मध्ये झालेल्या नीट परीक्षेतील कथित गोंधळ, पेपर लीक आणि घोटाळ्यांमुळे 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या या परीक्षेचा पेपर आधीच लीक झाल्याचा आरोप झाला। देशातील लाखो विद्यार्थ्यांनी अहोरात्र कष्ट करून, पालकांनी पोटाला चिमटा काढून गोळा केलेल्या पैशातून भरलेली फी आणि त्यांची मेहनत एका झटक्यात मातीमोल झाली। या मानसिक दडपणाला आणि नैराश्याला बळी पडून देशभरात तब्बल 14हून अधिक निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। या विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर देशात प्रचंड असंतोष निर्माण झाला। याच काळात सुशिक्षित बेरोजगारांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांवरून सोशल मीडियावर एक तीव्र लाट आली, ज्यातून कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP नावाचा एक उपरोधिक राजकीय चळवळीचा जन्म झाला। विद्यार्थ्यांनी कॉकरोचचे मुखवटे घालून जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली 20 जून पासून हे आंदोलन अधिक तीव्र झालं। लडाखच्या हक्कासाठी यापूर्वी मोठा लढा लढणारे आपले लाडके सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या या भयानक परिस्थितीचा जबाबदारी घेऊन आणि तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयाची भरपाई मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी वांगचुक यांनी 28 जून 2026 पासून जंतर मंतरवर आमरण उपोषण सुरू केले। आज त्यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आहे। या संपूर्ण काळात त्यांनी केवळ मीठ आणि पाणी घेतले असून त्यांची प्रकृती कमालाची खालावली आहे। डॉक्टरांच्या मते या 18 दिवसात त्यांचे वजन तब्बल 9 किलोने घटले आहे। त्यांच्या शरीरातील स्नायूंचे नुकसान होत असून त्यांना प्रचंड शारीरिक वेदना सहन कराव्या लागतात। डॉक्टरांनी त्यांना 24 तास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवलं असेल तरी त्यांनी सलाईन लावण्यास स्पष्ट नकार दिला। ते खंबीरपणे सांगत आहेत की मला माझं उपोषण मागे घेण्यास सांगण्याऐवजी सरकारने आमच्याशी चर्चा का केली नाही हा प्रश्न प्रशासनाला विचारा। त्यांच्यासोबत ऑल इंडिया स्टुडंट्सचे अनेक विद्यार्थी नेत्यांनीही उपोषण सुरू केले असून काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले। उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या अनेक नेत्यांनीही त्यांच्या खालावलेल्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली। पण सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे ज्या देशात लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा झालाय, जिथे देशाचा एक अत्यंत प्रतिष्ठित आणि संवेदनशील चेहरा मृत्यूच्या दारात उभा राहिलाय आणि उपोषण करत आहे, तिथं आपल्या देशातील मुख्य प्रवाहातील मीडिया मात्र इतर निरर्थक राजकीय चिखलफेकीच्या बातम्या दाखवण्यात व्यस्त आहे। जंतर मंतरवरील या ऐतिहासिक लढ्याला TV चॅनलवर हवी तशी जागा दिली जात नाहीये। विरोधक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असली तरी सरकारकडून अजूनही आंदोलकांशी कोणताही थेट संवाद साधण्यात आला नाही। या सरकारच्या आणि मीडियाच्या उदासीनते विरोधात आता विद्यार्थ्यांनी अधिक आक्रमक पाऊल उचलण्याचे ठरवले। आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच येत्या 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी चलो संसद मोर्चाची घोषणा केली। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि पेपर लीकच्या विरोधात सोनम वांगचुक यांनी पुकारलेला हा लढा योग्य आहे का? एवढ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यानंतरही शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदावर कायम राहावे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा व्हिडिओ देशातील प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।